हा जो मलेरिया असणार आहे ना, त्याला ग्रो होण्यासाठी ऑलमोस्ट 18 to 20 डेज लागतात. काय असणार आहे? 18 to 20 डेज लागणार आहेत. आणि तो जर का फॅल्सिपेरम घेतला तर 10 to 12 डेज मध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन आपल्याला होताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा, कोण फास्ट बेसिकली आपल्याला इन्फेक्शन कॉज करतोय? फॅल्सिपेरम बरोबर मलेरिया? फॅल्सिपेरम आहे, लगेच ग्रो होतोय. 10 ते 12 दिवसामध्ये बॉडीमध्ये आला रे आला की 10-12 दिवसात आपल्याला लगेच ताप येणार आहे, मलेरिया ताप. पण ह्याला किती वेळ लागणार आहे? 18 ते 20 दिवस. म्हणजे ह्याची रिॲक्शन किंवा याला इन्फेक्शन कॉज करण्याची आपल्यामध्ये ऍबिलिटी कशी स्लो डाऊन येताना बघायला भेटणार. क्लॅरिटी इथे कंडिशन तुम्हाला यांच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेली आहे. बॉडीमध्ये मलेरियाचा एक कॉमन सिम्पटम सांगा मला काय? फिवर आहे. तर बॉडीमध्ये समजून घ्या बाळांनो, 6 ते 8 तास कंटिन्यू फिवर आपल्याला येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? बट त्याच्यामध्ये काय होतं की काही केसेसमध्ये तुम्ही मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काही असे फिवर असणार आहेत, ते सर्टन 2 ते 3 दिवसानंतर परत फिवर येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? सो या केसमध्ये जर मेंटेनेशन करायचं म्हटलं तर मलेरियासाठी 72 तासानंतर, राईट ना, किंवा त्याच्यापेक्षा जास्त 2-3 दिवसानंतर तुम्हाला फिवर येणार. बट फॅल्सिपेरमचं तसं नाही. 48 आवर्स मध्ये लगेच परत ताप येणार तुम्हाला. 2 दिवसातून परत ताप आला, 2 दिवसातून परत ताप आला. म्हणजे हा बेसिकली डिसीज कॉज करण्यासाठी खूप कॉमन आणि डेंजरस बेसिकली आपण स्पेसिस मेनली मेन्शन करून घेतो कोणाच्याच नाही, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरमची. ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण कोणाबद्दल घेतली? आपल्या प्लाझ्मोडियम बद्दल इथं डिस्कस केलेले आहे. सो यू टू नो द बेसिकली बेसिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू मलेरिया अँड दॅट कॉझिटिव्ह एजंट, राईट ना? ही प्रॉपर्टी आपल्या याच्यामध्ये कव्हर झाली. नाव वी विल स्टार्ट द बेसिकली याचं इन्फेक्शन कसं होतं ते आपण बघायला चालू करणार आहे. बघ काय असणार आहे. आपण इन जनरल मध्ये प्लाझ्मोडियम बद्दल डिस्कस करतोय, राईट ना? प्लाझ्मोडियम आपण इथे डिस्कस केले आणि या प्लाझ्मोडियम साठी आपण याचं एक नेचर डिस्कस केलं होतं. नेचरमध्ये आपण बघितलं की हा एक कसा असणारा ऑर्गॅनिझम, डायजेनेटिक काय असणार आहे, डायजेनिक डायजेनिक होस्ट आहे त्यांना बघायला भेटणार आहे. त्याला होस्टची किती गरज असणार आहे? 2 होस्टची गरज आहे त्यांना बघायला भेटणार आहे. सो पहिला जर आपण डिस्कस करायला गेलो तर कोण असणार आहे याच्यामध्ये? ह्युमन, राईट ना? एक ह्युमन आपण डिस्कस करतोय आणि दुसरं कोण असणार आहे? मॉस्किटो. कोण असणार इकडं? मॉस्किटो, राईट ना? तर मॉस्किटो जे असणार आहे ती कोण असणार आहे मला सांगा याच्यामध्ये? नाही नाही, मॉस्किटो याच्यामध्ये मेल और फिमेल? हम्म. तर आता इथे काय असणार आहे बघा, अशी फिमेल मॉस्किटो तुम्हाला त्यांना बघायला भेटणार आहे. फिमेल कशी असणार आहे? अशा फॉर्म मध्ये जी रिबन आहे, ठीक आहे. डेंजरस आहे रे, डेंजरस आहे म्हणून जरा जाऊन द्या. फिमेल आहे, डेंजरस फिमेल आहे. हा, मॉस्किटो. हा, फिमेल मॉस्किटो, डेंजरस मॉस्किटो. तर तिचं नाव काय असणार आहे? अनोफिलस, राईट ना? अनोफिलस फिमेल मॉस्किटो आहे त्यांना बघायला भेटणार. फिमेल दिसते का नाही? नाही दिसत आहे. मेल दिसतोय. थांबा, मग अजून काय करू आता याच्यामध्ये? फ्रॉक काढू का? जाऊन द्या, फ्रॉक घातलाय तिने आता. आदिवासी दिसतोय ना? वाज आदिवासीच आहे ती फिमेल मॉस्किटो, ठीक आहे ना? कळते का? ही फिमेल मॉस्किटो मेनली काय असणार? मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. सो ध्यानात ठेवून घ्या. त्या फिमेल मॉस्किटो मध्ये जर डिस्कस करायची म्हणते तर मला सांगा, तिचा बेसिकली तुम्ही ज्यावेळी झोपलेला असता त्यावेळेस धिंगाणा चालू होतं ना? तुम्ही एक सिरीज बघितली का, रात्रीचा खेळ चाले म्हणून? तसा हिचा पण रात्रीचा खेळ चालू असतो. समजून घ्या. म्हणजे नाईट टाइमला बेसिकली काय ऍक्टिव्ह होताना बघायला भेटणार आहे फिमेल मॉस्किटो, राईट ना? तिथे पण तो रात्रीचा खेळ, त्याच्यामध्ये फिमेलच आहे ना रे ती. काय काय हा, शेवंती. शेवंतीच आहे ना? हा, आणि हिरो कोण आहे त्याचा? हा, अण्णा. राईट ना? तर कंडिशन अशी असणार आहे बघा, हिचं बेसिक नेचर जर डिस्कस करायचं म्हटलं तर कसे झाले म्हणून नॉक्टर्नल असणार आहे. काय असणार आहे? नॉक्टर्नल. मेकॅनिझम काय करायचं मेनली ते नाटून. आता नॉक्टर्नल ज्यावेळी ही काय करणार माहिती का, ह्युमनला बाईट करताना बघायला भेटणार आहे. जस्ट इमॅजिन करून घ्या, आपण जर का स्किनचा हा सरफेस एरिया जर डिस्कस केला, राईट ना? काय असणार आहे? स्किनचा सरफेस एरिया आपण बघून घेतोय. ए शेवंता गबसकी, करेक्ट ना? स्किनचा हा पार्ट येताना बघायला भेटणार. आता जेव्हा कधी मॉस्किटो बाईट करण्याच्या बेसिकली इंटेन्शन येताना बघायला भेटणार आहे, तर समजून घ्या सिच्युएशन काय होणार आहे की जर का मॉस्किटोचा आपण जर असा हेडचा सिजन जर का आपण डिस्कस केला, राईट ना? तर इथून काय असणार, त्याची एक स्टिंग येताना बघायला भेटणार आहे. बघितली की नाही कधी?
है ना, अशी एकदम अशी शार्प अशी स्टिंग येताना बघायला भेटणार, जी आपल्या बॉडीमध्ये बेसिकली इन्सर्ट करताना बघायला भेटणार आहे. आणि त्याचं काय असणार आहे हे थोडंसं हेडचं रिजन आपण डिस्कस करून घेतोय. आता महत्वाची गोष्ट समजून घ्या बाळांनो, की याच्या स्पेसिफिकली स्टिंग मध्ये दोन टाईपच्या बेसिकली ट्यूब येताना बघायला भेटणार. तर पहिली गोष्ट काय असणार आहे माहिती आहे का, या ठिकाणी अशी इरेग्युलर फॉर्म मध्ये काय असणार आहे, एक बेसिकली ग्लँड बघायला भेटणार आहे. दिस ग्लँड वी कॉल्ड एज अ सलायव्हरी ग्लँड. कोण असणार आहे? सलायव्हरी ग्लँड, राईट ना. अशा फॉर्म मध्ये थोडीशी इरेग्युलर फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून घेतो. कोण झाली? सलायव्हरी ग्लँड. आणि दुसरी जी बेसिकली स्टिंग येताना बघायला भेटणार किंवा जे स्ट्रक्चर असणार आहे, इज नथिंग बट काय असणार आहे, फॉर द इंटेक ऑफ काय असणार आहे, ब्लड साठी मेनली रिस्पॉन्सिबल येताना बघायला भेटणार. अशा फॉर्म मध्ये काय असणार आहे, दुसरी एक स्टिंग येताना बघायला भेटणार. राईट. ही कंटिन्यू कोणामध्ये होताना बघायला भेटणार आहे, त्यांच्या स्पेसिफिकली इसोफॅगस मध्ये येताना बघायला भेटणार. क्लिअर होते? सो मेनली मेन्शन का करून ते बघा, याच्यामध्ये नीट समजून घ्या, कॅरेक्टरस्टिक फीचर्स क्लिअर होऊन जाईल. ही जी ग्लँड असणार आहे, निर्मळ काय असणार आहे, सलायव्हरी ग्लँड. ओके, सलायव्हरी ग्लँड येताना बघायला भेटणार. देन त्यानंतर ना इकडे जे येणार आहे ती काय असणार आहे, ब्लड सकर बेसिकली असणार आहे. ब्लड सकर, ब्लड सकर मेनली मेन्शन करून घेतो. बघा, कंडिशन काय होते, जेव्हा कधी एक मॉस्किटो आपल्या बॉडीमध्ये काय करणार आहे, अशी स्टिंग घुसवताना बघायला भेटणार आहे, त्या सिच्युएशनला इथून काय बाहेर जाताना बघायला भेटणार आहे, सलायवा. राईट ना. इथं काय असणार आहे, सलायवा बघायला भेटणार आहे. आता सलायवाच्या आत काय काय प्रेझेंट आहे, पहिली गोष्ट समजून घ्या. इथं महत्वाची गोष्ट म्हणजे की अँटी कॉग्युलंट एजंट असतो, दॅट कॉल्ड एज अ येस मॉस्क्युटिन. काय असणार आहे, मॉस्क्युटिन. मॉस्क्युटिन कोण आहे? अँटी कॉग्युलंट एजंट. ओके. देन त्यानंतर इथून काय जाताना बघायला भेटणार आहे, सर्टन टाईपचे बेसिकली एक केमिकल असणार, ज्याची काही गरज नाही तुम्हाला, बट एवढं तरी माहित असायला पाहिजे. अनेस्थेशिया इव्हन टाकला जाणार आहे. अनेस्थेशिया समजते काय असते? मला सांगा, मॉस्किटो जेव्हा तुमच्या हातावर बसलेला असतोय, ब्लड सक करत असतो, त्यावेळी तुम्हाला फील होतं का रे? नाही होत. तो जेव्हा तिथून जातो त्यावेळी फील होताना बघायला भेटणार आहे, अरे मच्छर चावलाय, मग आपण मारा जातो तोपर्यंत उडून गेलेला असतोय, पूर्णपणे पाहिजे तेवढं पोट भरून त्यानं रक्त पिलेलं असतं आपल्यातलं. राईट ना. सेम कंडिशन काय होते माहिती का, ही जे इनॅक्टिव्हेशन आपल्याला जे आलेलं आहे, बिकॉज ऑफ व्हॉट, या सलाईमधून काय रिलीज झालंय अजून, अनेस्थेशिया. अनेस्थेशिक काय असणार आहे, काही केमिकल रिलीज करताना बघायला भेटेल. भूल पडल्यासारखं होते, तर आपल्याला फीलच होत नाही बाबा मॉस्किटो काय करतोय माहिती का, मला बेसिकली बाईट करतोय म्हणून. तर प्रोसिजर मेनली आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, की आयडेंटिफाय करू शकतो. पहिली सिच्युएशन झालेली आहे. दुसरी गोष्ट काय टाकलंय ना याच्यामध्ये, मॉस्किटोन कोण असणार आहे, अँटीकॉग्युलंट एजंट. आता मला सांगा, मॉस्किटोन अँटीकॉग्युलंट एजंट जर जात असेल तर जेव्हा तो ब्लड सक करणार आहे, इकडून काय करणार आहे, ब्लड सक करताना बघायला भेटणार आहे. त्या सिच्युएशनला हे ब्लड आपल्या बॉडीमधून काय होणार, की त्याच्या बॉडीमध्ये जाणार आहे, आणि आपल्या बॉडीमधून ज्यावेळी ब्लड बाहेर पडतं ते इमिजिएटली काय चालू होणार आहे, कॉग्युलेट व्हायला. बट ते कॉग्युलेशन आता होणार आहे का? नाही, कारण की त्याने काय टाकलं त्याच्यामध्ये, मॉस्किटोन. त्यामुळे इथं ब्लड क्लॉट होताना बघायला भेटत नाही बाळांनो. ही कंडिशन काय करा, की व्यवस्थित समजून घ्या. पॉईंट इथे समजतोय, इकडून काय केलं, ब्लड गेलं, आणि आतमध्ये काय त्यांना बघायला भेटणार आहे, सलावा, आणि त्याच्यामधून काय असणार आहे, अँटीकॉग्युलंट एजंट. सायमल्टेनियसली आता इमेजिन करा, हा जर का बेसिकली मी काय म्हणतो माहितीये का, मॉस्किटो जो असणार आहे, हा मॉस्किटो इमेजिन करूया, जस्ट आपण कन्सिडर करूया, इट्स अँड कसं असणार आहे, इन्फेक्टेड मॉस्किटो. कसं असणार आहे, इन्फेक्टेड मॉस्किटो जर आपण डिस्कस केला, राईट ना, काय झालं, काय होते तुला? बघा, याच्यामध्ये काय मेनली मेन्शन करायचं आहे, पॉईंटकडे लक्ष द्या, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. इन्फेक्टेड असणार आहे, तर इन्फेक्टेड जी मॉस्किटो असणार आहे तिची सलायव्हरी ग्लँड एस्पेशली जे आपण डिस्कस करून घेतो, राईट ना, ही माझी काय असणार आहे, सलायव्हरी ग्लँड जी असणार आहे. या सलायव्हरी ग्लँड मध्ये मेनली मेन्शन जर करायचं म्हटलं तर प्लाझ्मोडियमचा पॉझिटिव्ह एजंट प्रेझेंट असणार आहे. राईट ना. प्लाझ्मोडियम इज इट्स अँड काय असणार आहे, पॉझिटिव्ह एजंट. तर या फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून घेतो, राईट ना. हा तुमचा कोण असणार आहे, तो पॉझिटिव्ह एजंट इथे प्रेझेंट आहे, कुठं, सलायव्हरी ग्लँड. आता जसं बेसिकली सलायव्हरी ग्लँड मधून आपण काय काय टाकतोय, सलावा ज्यावेळी पास करणार आहे, तेव्हा या सलाव्यामधून काय जाताना बघायला भेटणार आहे, पॉझिटिव्ह एजंट पण येताना बघायला भेटणार आहे. सांगा, पॉझिटिव्ह एजंट जो असणार आहे तो आता ह्युमनच्या बॉडीमध्ये असा एंटर करताना बघायला भेटणार आहे, रेस ऑर नो, राईट ना. तर हा जो बेसिकली पॉझिटिव्ह एजंट आहे, इट्स नथिंग बट बेसिकली कोण असणार आहे, प्लाझ्मोडियम. बट या प्लाझ्मोडियमची आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन कॉज करण्याची एक ॲबिलिटी आहे. दॅट्स वाय द इन्फेक्टेड स्टेज, सेकंड पॅराग्राफ मध्ये एनसीईटी मध्ये 131 पेज वरती तुम्हाला देऊन टाकलंय बघा, राईट ना. त्याचं नाव दिलंय स्पोरोझॉइट म्हणून, अरे दिलंय की नाही, राईट ना. तर हे जे असणार आहे ते कोण असतात बाळांनो, स्पोरोझॉइट इथे येताना बघायला भेटणार आहेत. दीज आर दी स्पोरोझॉइट. आणि स्पोरोझॉइट यांची जी स्टेज असणार आहे ती कशी असणार आहे सांगा, इन्फेक्टेड स्टेज असणार आहे, त्यांना बघायला भेटणार आहे इन्फेक्टेड स्टेज. इन्फेक्टेड काय असणार आहे, स्टेज येताना बघायला भेटणार आहे. इन्फेक्शियस स्टेज और इन्फेक्टेड स्टेज मेन्शन करू शकतो, कोणासाठी, की आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी पण असते. पॉईंट काय करायला, की मेनली त्याच्यामध्ये माहित असू द्या, इन्फेक्शन जे असणार आहे ते आपल्यासाठी पण होतंय आणि त्याच्यासाठी पण होतंय. मॉस्किटोला पण इन्फेक्शन प्लाझ्मोडियमचं होणार आहे.
म्हणून इथं जी मॉस्किटो मी कशी सांगली तुम्हाला, इन्फेक्टेड मॉस्किटो. आता मला सांगा, हा प्लाझ्मोडियम कोणामध्ये आलाय? ह्युमन मध्ये आहे. आता ह्युमन कसं झाला मग? इन्फेक्टेड झाला. अरे सर नो, कसं झाला? इन्फेक्टेड. तर ती गोष्ट आपण काय करू की थोडीशी इथं रिप्रेझेंट करताना बघून घेऊया. आता बघा ना का ऍक्च्युली काय होतंय, ह्युमन मध्ये ज्यावेळी बेसिकली अशा प्रकारे हा मॉस्किटोच्या थ्रू प्लाझ्मोडियम बॉडीमध्ये येणार आहे, विदिन हाफ अन आवर मध्ये त्यानं जर का स्वतःला वाचवलं नाही, तर आपल्या बॉडीमध्ये इमिजिएटली काय प्रोड्यूस होणार आहे? त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज. आता इन जनरल मध्ये जर का प्लाझ्मोडियमचं स्ट्रक्चर जर डिस्कस करायला गेलो ना बाळांनो, तर ते कसं असतं? बरं, होपसो तुम्ही जो प्लाझ्मोडियम नाही, ट्रिपेनोसोमा पॅलेडियम जर बघितलं तर स्पायरल शेपचा बेसिकली काय असणार? तुम्हाला प्रोटोझोआ बघायला भेटणार. सिमिलर केसमध्ये आपल्या बॉडीमध्ये पण ज्यावेळी एंटर करणार आहे प्लाझ्मोडियम, तो पण कसं असणार? स्पायरल शेपमध्येच येताना बघायला भेटणार. ओके ना? या फॉर्ममध्येच काय असणार? त्याचं मेनली स्ट्रक्चर असतं. आणि याच्यावरती काही स्पेसिफिकली अँटीजेन्स असतात, राईट ना? जस्ट लाईक दिस वे. तिथे काय असणार? काय असे अँटीजेन्स येताना बघायला भेटणार आहे. सो त्यांना थोडंसं तुम्ही ध्यानात ठेवू शकता. हे अँटीजेन असे प्रेझेंट आहेत. या अँटीजेनला आपण एक नाव देतो, सीएस अँटीजन, सरकम स्पोरोझॉइड्स अँटीजन. काय म्हणणार आहे? सरकम स्पोरोझॉइड्स अँटीजन और सीएस अँटीजन मेनली मेन्शन करून घेतो. बघा काय असणार आहे, आपण याला नाव देतोय सीएस अँटीजन और सरकम स्पोरोझॉइड अँटीजन मेनली मेन्शन करून घेतो. अंडरस्टँड होते? तर कोणावरती प्रेझेंट आहेत? मॉस्किटोवरती, प्लाझ्मोडियमवरती आहेत ना, राईट ना? तर या टाईपचा स्पोरोझॉइड आता कुठे एंटर केलाय? ह्युमन मध्ये. आता ह्युमन मध्ये जसं काही एंटर केला असेल, तर तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता, बॉडीमध्ये जसा एंटर करणार आहे, ह्याला कुठे ना कुठे जर स्वतःला लपवायचं आहे. कारण की हे जर का अँटीजन अँटीबॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आले, तर डेफिनेटली अँटीबॉडीला मारून टाकतील, राईट ना? तर इतका हुशार आहे, बॉडीमध्ये पहिल्यांदा एंटर करतोय का नाही, एंटर केल्या केल्या पहिल्यांदा सीएस जे असणार आहेत, सरकम स्पोरोझॉइड अँटीजन असतात, ते शफल करून टाकतंय, काढूनच टाकणार आहे. आता इमॅजिन करा, हे जर काय अँटीजन इकडून जर निघून गेले, तर बॉडी मध्ये जे अँटीबॉडी बनणार आहे त्याला आयडेंटिफाय करू शकतात का? अरे करू शकतात का? नाही करणार आहे. जसं लाईक एक जर का टेररिस्ट आला, राईट ना, पाकिस्तानी जर का टेररिस्ट असेल, मोठी मोठी दाढी वाढलेली, राईट ना, मोठी जरा पूर्ण हॅट वगैरे टाकलेले, राईट ना, हातात एकदम AK-47 घेऊन येत असेल, तर तुम्ही आयडेंटिफाय करणार हा कोण आहे? टेररिस्ट आहे. पण इमॅजिन करा, त्याने क्लीन शेव केली, मस्तपैकी एकदम कुंकवाचा मोठा तिलक लावला, राईट ना, भगवा बेसिकली डोक्यावरती टाकला, आणि जर का मला सांगा इंडियामध्ये जर एंट्री मारली, तर त्याला कोणी आतंकवादी म्हणेल का? नाही ना. म्हणजे त्याला ओळखू शकत नाही. सिमिलर केसमध्ये ह्याला ओळखण्यासाठी कोणाची गरज आहे? अँटीजनची. बट अँटीजन काय करते माहिती आहे का? आपल्या बॉडीमध्ये आल्या आल्या सगळं काढून टाकतंय, त्यामुळे आपली बॉडी त्याला ओळखतच नाही. सो काही केसेसमध्ये त्याचे जर का अँटीजन लगेच जर शफल झाले नाही, तर अँटीबॉडी प्रोड्यूस जे झाले असणार त्यांना मारायला चालू करणार आहेत. बट काही केसमध्ये काही वाचून जातील ना, अशा केसमध्ये ते वाचल्यानंतर ना आपल्या बॉडीमधली पहिली बेसिकली जी सेल असणार आहे, तिच्यामध्ये काय असणार आहे? याचा अटॅक होताना बघायला भेटणार आहे. आणि दॅट फर्स्ट सेल ऑफ द ह्युमन इज नथिंग बट कोणती राहताना बघायला भेटणार आहे? लिव्हर सेल. कोणती असणार आहे? लिव्हर सेल. सो बॉडीमध्ये पहिला जो अटॅक येताना बघायला भेटणार आहे ह्युमन मध्ये, तो असणाऱ्या बाळून आपल्या लिव्हर सेल मध्ये. ओके, सो आपण तिथं बेसिकली आता कंटिन्यू करून घेऊया. बघा, या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये एक बेसिकली इन्फेक्टेड स्टेज कोणाचे आलेले? त्या बेसिकली प्लाझ्मोडियमचे आलेले आहे. आणि ती असते कोणती? स्पोरोझॉइट. स्पोरोझॉइटच्या बेसिकली काय असणार आहे? स्पोरोझॉइटच्या फॉर्म मध्ये काय असणार आहे? ही एक स्टेज येताना बघायला भेटणार आहे. स्पोरोझॉइट आलेले कोणामध्ये आले? ह्युमन मध्ये आले. आता ह्युमन मधून बेसिकली त्याला फर्स्ट नेक्स्ट बेसिकली सेलमध्ये एंटर करायचं नथिंग बट काय असणार आहे? लिव्हर सेल. काय असणार आहे? लिव्हर सेल. अंडरस्टँड होतं इथपर्यंत? क्लिअर होतंय? आता इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं ना मला, वन टाइम मॉस्किटोच्या बाईट करतो, तर आपल्या बॉडीमध्ये ऑलमोस्ट इतके स्पोर्स एंटर करतात की आपल्या सगळ्या क्लासमधल्या इच अँड एव्हरी स्टुडंट्सला काय करू शकतात? की इन्फेक्शन कॉज करू शकतात. मी तर नंबर कमी सांगितला. 300 पीपल, 300 जर का बेसिकली पर्सन जर डिस्कस केले, हेल्दी पर्सन, आणि जे सलावा कलेक्ट केले सगळ्यांच्या मध्ये एक 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 छोटासा जर का आपण बेसिकली ड्रॉप टाकून दिला, तर इमिजिएटली सगळेच पर्सन काय होतील की इन्फेक्टेड होऊ शकतात. इतके ऍबिलिटी बनवणे याच्यामध्ये, इतके स्पोरोझॉइड्स बेसिकली प्रेझेंट असणार आहेत. सो जस्ट इमॅजिन करा, एका पर्सनच्या बॉडीमध्ये इतके स्पोरोझॉइड ज्यावेळी एंटर करतील, त्यावेळी कितीतरी भयानक लेवलचे काय असणार? इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. इतकं डेंजरस आहे. बट आपली बॉडी जशी अँटीबॉडीचं प्रोडक्शन चालू करते ना, हे बॉडीमध्ये थांबतच नाहीत. फटाफट कुठे एंटर करताना बघायला भेटणार आहे? लिव्हर सेलमध्ये. वाय ते काय असणार आहे? ब्लड. ब्लडच्या थ्रू कुठे येणार आहेत? लिव्हरमध्ये. आता लिव्हरमध्ये आल्यानंतर ना मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे बघा, लिव्हरमध्ये कोणती स्टेज आली रे? स्पोरोझॉइड स्टेज आलेले, इन्फेक्टेड स्टेज आलेले, ते कोणामध्ये आले? क्लिअरली मेन्शन करून घेतो, हे आता एंटर करताना बघायला भेटणार आपल्या लिव्हरमध्ये. आता ह्याला जर का ग्रो व्हायचं असेल, तर यांना न्यूट्रिशनची गरज आहे. लिव्हर इट्स बेसिकली सोर्स ऑफ वॉट? सगळा काय प्रेझेंट आहे लिव्हरमध्ये? काय प्रेझेंट? काय स्टोअर करून ठेवतो आपण? हा, फॅट.
हा काय असणार आहे, ग्लायकोजन येताना बघायला भेटणार आहे. सो इथून आता काय करणार आहे बघा, ग्लायकोजनचा युटिलायझेशन करणार आहे. युज व्हॉट, ग्लायकोजन. ग्लायकोजन युटिलाइज केलं तर मला सांगा यांचा नंबर वाढणार का कमी होणार आहे? वाढताना बघायला भेटणार आहेत. खूप सारे बेसिकली काय असणार आहे, वाढताना बघायला भेटणार आहेत. आता सिच्युएशन काय होते थोडीशी नीट समजून घ्या. लिव्हर मध्ये एकदा जर आलेत राईट ना, तर लिव्हर मधली एक जर का सेल आपण कन्सिडर केली राईट ना, जस्ट इमॅजिन करा ही जर का सेल आपण लिव्हरची डिस्कस केली, तर याच्यामध्ये हा स्पोरोजॉइट्स पहिल्यांदा असा एक समजा आलेला होता राईट ना. आता हे ना इथलं काय युज केला, ग्लायकोजनचा युज केला. ग्लायकोजनचा युज करून याचा नंबर आता काय झाला, वाढत चालला. तो वाढत जात असताना याचे नंबर इतके वाढताना बघायला भेटणार आहेत की अल्टिमेटली या नंबरचा पूर्णपणे जो फोर्स असणार आहे किंवा जे व्हॉल्यूम आहे ते कोणावरती, या लिव्हरच्या सेलवरती अप्लाय होताना बघायला भेटणार. आता अप्लाय जर झालं तर डेफिनेटली इथून काय असणार आहे, रप्चर होताना बघायला भेटणार आहे. आणि जर का रप्चर जर झाली तर डेफिनेटली इथून तुमचे कोण बाहेर पडणार आहेत, हे बेसिकली प्लाझ्मोडियम. बट आता प्लाझ्मोडियम जे बाहेर पडणार आहेत ते आता स्पोरोझॉइट्स नाहीत बाळांनो, ते कोण असणार आहेत, मेरोझॉइट्स असतात. काय असणार आहेत ते, मेरोझॉइट्स बाहेर पडताना बघायला भेटणार. अंडरस्टँड होते? पहिली स्टेज कोणती होती, नंतर कोण झाली, मेरोझाइट्स. मेरोझाइट्स कुठून बाहेर पडतायत, लिव्हर सेल मधून बाहेर पडताना बघायला भेटणार आहेत. बट आता एक पॉइंट इथं समजून घ्या, जर का हे जे बेसिकली कोण बाहेर पडलेत, मेरोझाइट्स बाहेर इथं पडलेले आहेत. मेरोझाइट जे बाहेर पडलेत, आता हे मेरोझाइट जे असे बाहेर येणार आहेत, डेफिनेटली लिव्हर जवळ एक फॅगोसाइटिक सेल आहे, प्रोफेशनल, एक मॅक्रोफाज लिव्हर मध्ये बघायला भेटते. त्याचं नाव काहीतरी सांगितलेलं मी तुम्हाला. बघा तुम्ही जर का अशा पद्धतीने रिस्पॉन्स जर करायला लागला, मी आतापर्यंत जे काही क्वेश्चन विचारले ते सगळ्यांसाठी इकडे तिकडे तोंड करून तुम्ही बघायला लागलेलं आहे राईट ना, त्यावेळी मीच तुम्हाला आन्सरिंग करत चालू असे रिव्हिजन करून नाही जमणार आहे. हा, ते एक प्रोफेशनल मॅक्रोफाज लिव्हर मध्ये बघायला भेटते. तिचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं, काय तिचं नाव आहे, जरा ठेवा रे. तुम्हाला एक कंपल्सरी माहित असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही खूप म्हणजे याच्या खूप साऱ्या गोष्टी स्किप होऊन जातील. तिचं नाव असतं बाळानो, कफर सेल. काय बघायला भेटणार इथं, कफर सेल तुम्हाला येताना येताना बघायला भेटणार आहे. इट्स अँड प्रोफेशनल मॅक्रोफाज. कोण असणार आहे, मॅक्रोफाज येताना बघायला भेटणार आहे राईट ना. इज बट कोण झाली, एक फॅगोसाइटिक सेल झाली. फॅगोसाइट होताना बघायला भेटणार आहे, ती फॅगोसाइट सेल येताना बघायला भेटणार आहे. आता ही काय करणार माहितीये का, की पर्टिक्युलरली एस मेरोझाइट्सला खायला ट्राय करणार आहे. बट हे मेरोझाइट्स इतके हुशार की आता त्या एका सेलमध्ये राहत नाहीत, इमिजिएटली काय करणार आहे माहितीये का, दुसऱ्या एका पर्टिक्युलरली त्याची लिव्हरची सेल असणार आहे, त्याच्यामध्ये एंटर मारताना बघायला भेटणार आहे. सो इथून पुढे ते काय असणार आहे, पुन्हा एकदा कशामध्ये एंटर केलेत, लिव्हर सेलमध्ये. सो लिव्हर सेलमध्ये पुन्हा यांची काय असणार, ग्रोथ होताना बघायला भेटणार. असं करत 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 बॉडीच्या खूप साऱ्या लिव्हर सेल डॅमेज करताना बघायला भेटणार आहे राईट ना. बट कुठे ना कुठेतरी जसे बाहेर पडतात, इमिजिएटली परत कोण येत्या, कपर सेल त्यांना मारायला चालू करत्या. म्हणजे आता ह्यांना इथे थांबण्यात काय अर्थ नाही, आता दुसरीकडे कुठेतरी गेलं पाहिजे की जेणेकरून तिथे त्यांना कोणी मारणार नाही. तर इमिजिएटली त्या लिव्हर सेल मधून नेक्स्ट सेल मध्ये आपल्याला काय करणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट कोण येणार आहे, तुमची आरबीसी. कोण येताना बघायला भेटणार आहे, आरबीसी, रेड ब्लड सेल्स राईट ना. आता आरबीसी मध्ये काय असणार आहे, यांची फर्दर ग्रोथ होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे सिंपल साधी गोष्ट आहे, आरबीसी मध्ये ज्यावेळी एंटर करणार आहे, जसे इमेजिन करा आपण जर का इथं आरबीसी कन्सिडर जर केली, तर आरबीसी मध्ये एंटर करणारा जो बेसिकली इथला जो फॅक्टर असणार आहे, तो डेफिनेटली कोणत्या फॉर्म मध्ये आला मला सांगा, कोण आहे हा, मेरोझाइट्स राईट ना. हे मेरोझाइट्स काय असणार आहे, इथे एंटर करताना बघायला भेटणार आहेत. आता काय होणार आहे, आरबीसी मध्ये ह्या टाइप मध्ये जर ते आले तर डेफिनेटली यांची ग्रोथ व्हायला चालू होणार आहे. पण ग्रोथ होण्यासाठी यांना कोणाचा तरी युज करावा लागेल ना. तो यूज करण्यासाठी आरबीसी मधला इम्पॉर्टंट मोलिक्युल हे युटिलाइज करतात. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, हिमोग्लोबिन. कोणाचा यूज करणार आहे, हिमोग्लोबिनचा यूज करताना बघायला भेटणार. आता हिमोग्लोबिनचा यूज जर केला तर डेफिनेटली हिमोग्लोबिनला ब्रेक करावं लागणार आहे. सो यांच्यामध्ये दोन याचे काय होतं की ग्रुप बनताना बघायला भेटणार. एक म्हणजे काय असणार आहे, हिम, आणि दुसरा काय असणार आहे, ग्लोबिन. सो इथं काय असणार आहे, हिमोग्लोबिन बनताना बघायला भेटणार आहे, हिम राईट ना. हिम इथं एक मोलिक्युल बनल, आणि दुसरा काय असणार आहे, ग्लोबिन मोलिक्युल बनताना बघायला भेटणार आहे. आता सिच्युएशन अशी होती की हिम जो आहे तो ऍक्च्युली डेंजरस आहे राईट ना, फेटल आहे, डेंजरस. डेंजरस फॉर व्हॉट, डेंजरस फॉर मॉस्किटो. मॉस्किटोसाठी कसं असणार आहे हा, मॉस्किटोसाठी डेंजरस येताना बघायला भेटणार आहे. तर हा बेसिकली हिमचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, नेक्स्ट वन मोलिक्युल दिलाय बघा, एनसाठी वर्ड दिला, काय म्हणतो आपण त्याला, हिमोझॉइन. काय म्हणणार आहे, हिमोझॉइन मध्ये बेसिकली काय असणार आहे, याचं कन्व्हर्जन होताना बघायला भेटणार. हिमोझॉइन मध्ये याचं कन्व्हर्जन झालं. आता हिमोझॉइन डेंजरस आहे कोणासाठी, आपल्यासाठी. तेच ना, डेंजरस फॉर ह्युमन. ह्युमन साठी कसं असणार आहे,
डेंजरस असणार आहे. मग आता ह्युमोझन ऍक्च्युली काय करते बघा, इट्स अँड काय असणार, टॉक्सिक मटेरियल बनताना बघायला भेटणार आहे. हे टॉक्सिक मटेरियल आपल्या बॉडीमध्ये काय करतं बघा, याचा मेकॅनिझम समजून घ्या. हा एक टाईपचा बेसिल काय असणार आहे, पॉझिटिव्ह फीडबॅक देताना बघायला भेटणार आहे. फीडबॅक टू व्हॉट, टू द बेसिल काय असणार आहे, हायपोथॅलॅमस. काय असणार आहे, हायपोथॅलॅमस. मग हायपोथॅलॅमस काय करते, बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करताना बघायला भेटणार आहे. बॉडीचं टेम्परेचर काय होणार आहे बाळांनो, इन्क्रीज होणार आहे. आता मला सांगा, बॉडीचं टेम्परेचर जर का वाढत वाढत गेलं तर डेफिनेटली या केसमध्ये, या पर्टिक्युलरली कोणाला असणार आहे, प्लाझ्मोडियमला, जो की कोणत्या स्टेजमध्ये, मेरोझाइट स्टेजमध्ये, तो सर्व्हाइव्ह होऊ शकतो का, नाही. त्याला जर का सर्व्हाइव्ह व्हायचं असेल तर डेफिनेटली त्या टेम्परेचर मधून त्याला बेसिकली स्किप व्हायला लागेल. म्हणजे आता इमॅजिन करा, जर का पर्टिक्युलरली हा जो स्पोरोझॉइड असणार आहे, त्यानं जर का इथून नंबर ऑफ सेल्स वाढवले, राईट ना, नंबर ऑफ त्याचे जर का वाढवले, इथून बाहेर पडल्यानंतर ना स्पोरोझॉइड्स कुठे येताना बघायला भेटणार आहे, असा ब्लड मध्ये येताना बघायला भेटणार आहे. आणि ब्लडचं टेम्परेचर आता 37 नाही, किती झालं, 39, 40 या रेंजमध्ये जर गेलं तर डेफिनेटली हा स्पोरोझोट जो असणार तो तिथे सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आता याला काय करायचं, नवीन एका आरबीसी मध्ये एंट्री मारायची, राईट ना. नवीन एका काय करायचं, आरबीसी मध्ये एंट्री मारायचे. सो नवीन आरबीसी मध्ये एंट्री मारत असताना ह्याची तीच स्टेज राहत नाही बाळांनो. ते स्टेज काय होतं की चेंज होताना बघायला भेटणार आहे. आणि इथं एक नवीन काय असणार, स्टेज बनताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट, ही जी असते तिला म्हणतो आपण ट्रोपोझॉइड्स. काय म्हणतो हिला आपण, ट्रोपोझॉइड. ही बेसिकली स्टेज येताना बघायला भेटणार. आणि ट्रोपोझोट आता कोणामध्ये एंटर केली, ही स्पेसिफिकली तुमच्या न्यू एक आरबीसी मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा, ही न्यू आरबीसी पण परत अशी भरताना बघायला भेटणार आहे, कोणाला भरली सांगा, मेरोझॉइड, ट्रोपोझॉइड और स्पोरोझॉइड्स. ट्रोपोझॉइड्स जरी भरत गेली तर पुन्हा आरबीसी डेड होणार, बस्ट आउट होणार. तिथून सगळे ट्रोपोझॉइड्स कुठे आलेत, येस तुमच्या प्लाझ्मा मध्ये, ब्लड मध्ये येणार आहे. आणि ब्लडचं टेम्परेचर कसं झालंय, वाढलेलं आहे. परत ते सर्व्हाइव्ह होऊ शकत नाहीत. म्हणजे यांना कुठे ना कुठेतरी स्वतःला आता सेव्ह करण्यासाठी, बॉडीच्या टेम्परेचरमध्ये फिट करण्यासाठी, किंवा त्यांना लॉंग लास्टिंग इव्होल्युशन मध्ये सर्व्हाइव्ह होण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. सो ते वेगळं करत असण्यासाठी काय करतात माहितीये का, या एका आरबीसी आता इथून जसे बाहेर पडणार आहेत, एका न्यू आरबीसी मध्ये काय करणार की ते एंटर करताना बघायला भेटणार आहेत. आणि न्यू आरबीसी मध्ये एंटर केल्यानंतर बघा फ्लो कसा बनत चाललेला आहे. पहिल्यांदा कोण आला होता, मेरोझॉइड्स. आता कोण बाहेर पडला, ट्रोपोझॉइड्स. आता इथून पुढे ते काय असणार आहे, का नवीन एका आरबीसी मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. आणि आरबीसी मध्ये ज्यावेळी हे एंटर करतील, तिथं ते त्यांचे काय करतात की गॅमेटोसाइट्स बनवतात. काय बनवतात, गॅमेटोसाइट्स बनवताना बघायला भेटतात. ठीक आहे, तुमची आराम करा. मी इकडे जाय का, येणार आहे का? ठीक आहे ना, ठीक आहे. इकडे सांगतो. ओके, बघा याच्यामध्ये काय मेन्शन करून दिले. इथे एक नवीन आरबीसी आले, ही माझी काय असणार आहे, आरबीसी आपण डिस्कस केलेले. इथे एक दुसरे आरबीसी येताना बघायला भेटणार आहे. आणि बेसिकली फर्दर काय असणार, आरबीसी येताना बघायला भेटणार आहे. बट या आरबीसी मध्ये आता विषय कसा झालाय समजून घ्या. इथं दोन टाईपचे कॅमेट्स बनणार आहेत. काय, लाव बाबा, काय करायचं ते करा. बघा इथे काय असणार आहे मला सांगा. ऐ, दरवाजा लाव. बघा इथे दोन टाईपचे काय असणार आहे, गॅमेट्स असे बनताना बघायला भेटणार. हे गॅमेट बनलं, आणि दुसरं काय असणार आहे, इथे एक अदर गॅमेटस, इथे गॅमेटोसाइट्स बनताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, हे गॅमेटोसाइट जे असणार आहे त्यांना नेमिंग करून घेतोय बघा. बोथ आधी काय असणार आहे, गॅमेटोसाइट्स, राईट ना. इथे काय बनले, इथे गॅमेटोसाइट्स बनताना बघायला भेटणार आहेत. गॅमेटोसाइट, गॅमेटोसाइट बनलेत कुठे मला सांगा, कोणामध्ये बनलेत, ह्युमन मध्ये. तर याच्यामध्ये एक डिस्कस करूया. हे जे गॅमेटोसाइट असणार आहे ते काय असणार आहे, फिमेलचं असणार आहे, फिमेल गॅमेटोसाइट. आणि हे जे असणार आहे कोणाचं असणार आहे, मेल गॅमेटोसाइट. क्लॅरिटी इथे समजते कंडिशन काय चाललेले आहेत, राईट ना. आपण फ्लो मध्ये काय काय केलं होतं, कसं कसं केलं, तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करून देतोय. नीट समजून घ्या, सगळे पॉईंट्स इथे कव्हर होऊन जातील. आपण पाहिलं होतं की ज्यावेळी एक मॉस्किटो आपल्याला बाईट करणार आहे, राईट ना, त्यावेळी त्याचं बाईट केल्यानंतर ना बॉडीमध्ये काय असणार आहे, का स्पेसिफिक रिजन मध्ये तो काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार. सो त्याचा फ्लो आपण काय डिस्कस केलेला बघा, पुन्हा एकदा क्लिअर करून देतोय. सिच्युएशन अशी झाली की मॉस्किटोनं बाईट केल्यानंतर बॉडीमधून सलायव्याच्या थ्रू कोण एंटर केलाय, स्पोरोझॉइड्स. कुठे एंटर केलाय, कुठे एंटर केला, ह्युमन बॉडीमध्ये आलेला आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आलाय, राईट ना, कोणत्या सेलमध्ये गेला, तिथे जे डेव्हलपमेंट झाली, राईट ना. डेव्हलपमेंट झाल्यानंतर स्पोरोझोटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मेरोझोट झालं, बाय युझिंग द काय असणार आहे. आता फर्दर लिव्हर सेल मधून स्वतःला वाचवण्यासाठी, राईट ना, कारण की ते बाहेर पडल्यानंतर एक सेल त्याला मारत होते, कोणती, कफर सेल. काय म्हणतो आपण,
की कपर सेल जर मारायला लागले तर डेफिनेटली त्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी कुठे जायला पाहिजे, आरबीसी मध्ये. तो आरबीसीच्या सेलमध्ये काय करणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार. आता आरबीसी मध्ये एंटर केल्यानंतर ना मेरोजाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे तुमच्या स्पेसिफिकली, ट्रोपोझॉइट्स मध्ये. म्हणजे एंटर करणारा जो बेसिकली नेक्स्ट पार्ट असणार आहे, राईट ना. म्हणजे समजून घ्या, स्पोरोझॉइटचं कन्व्हर्जन मेरोजाइट्स मध्ये झालं कुठं, लिव्हर सेल मध्ये. बट लिव्हर सेल मधून जो बाहेर पडणार आहे तो मेरोजाइट्स बाहेर पडणार नाही, कोण असणार आहे, ट्रोपोझॉइट्स येणार आहेत. म्हणजे सलायवा मधून बाहेर पडणार. थांबा एक मिनिट, ऐकून घ्या याच्यामध्ये काय चाललंय. इथं आहे ना, हा बेसिकली कोण असणार आहे माहिती आहे, इथून बाहेर पडणारा हा मेरोजाइट नसणार आहे, तो कोण असणार आहे, ट्रोपोझॉइट्स. तर कलरिंग चेंज जर करायचं म्हटलं तर इथं जस्ट फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हा जो स्ट्रक्चर असणार आहे इथं क्लिअरली मेन्शन करून घेतोय. इथं आतमध्ये मेरोजाइट्स बनलेत, राईट ना. बट या आरबीसी मधून जर का त्यांना इथून जर का ते बाहेर पडले तिथून, राईट ना, इथून असे जर बाहेर पडले, तर हे बाहेर पडताना जे असणार आहेत ते तुमचे मेरोजाइट्स म्हणून बाहेर पडणार नाहीत. कोण बाहेर पडणार आहेत, ट्रोपोझॉइट्स. आणि ट्रोपोझॉइट्स आता काय असणार असे, हा, अरे हो, पण लिव्हर सेल मध्ये एंटर कोण केला होता मला सांगा इथून, स्पोरोजाइट्स आलेला. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मेरोजाइट्स. तो मेरोजाइट्स कुठे बनला, तुमच्या लिव्हर सेल मध्ये, राईट ना. आता लिव्हर सेल मधून त्याला कुठे एंट्री करायची आहे, आरबीसी मध्ये. सो आरबीसी मध्ये जाण्यासाठी मेरोजाइट्स जाणार नाही, कोण जाणार आहे, ट्रोपोझॉइट्स. आता मला ह्याच्यामध्ये काय म्हणायचं की इथं जे स्ट्रक्चर असतं अल्टिमेटली बनताना बघायला भेटणार, राईट ना. इथून जो बाहेर पडणार आहे, राईट ना, तो कोण पडणार आहे, ट्रोपोझॉइट्स. आणि हा ट्रोपोझॉइट्स आता काय करणार आहे की तुमच्या एका आरबीसीच्या सेलमध्ये इथं काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार. सो एंटर करणारा जो असणार आहे तो कोण असणार आहे इथं, पर्टिक्युलरली ट्रोपोझॉइट्स इथं येताना बघायला भेटणार आहेत. हे ट्रोपोझॉइट्स आता ओव्हरऑल बॉडीमध्ये काय असणार आहे, सर्क्युलेट होताना बघायला भेटणार. पुन्हा एकदा सांगू देतो तुम्हाला, मेरोजाइट्स आणि ट्रोपोझॉइट्स बद्दल कोणी विचारत नाही. एक थिंग फक्त माहित असू द्यात, स्पोरोझॉइट्स विच काय असणार आहे, इन्फेक्शियस स्टेज. क्लॅरिटी येते का, मला ट्रोपोझॉइट्स आणि मेरोजाइट्स बद्दल तुम्हाला काही डिटेलमध्ये सांगायची गरज नाहीये, बिकॉज एनसीईआरटीने हायलाइट केलेलं नाहीये. एक थिंग फक्त हायलाइट केली, कोणती, इन्फेक्शियस आहे, राईट ना. कोणाकडून कुठे ते सांगा मला, मॉस्किटो मधून ह्युमन मध्ये. इतकं समजलंय का, पॉईंट क्लिअर झाले, पुढचं समजलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. कफर सेल बद्दलचं किंवा बेसिकली मेरोजाइट्स ट्रोपोझॉइट्स काही गरज नाही, बट ह्या स्टेजेस असतात, डिफरंट डिफरंट स्टेज आहेत. सो माझा सिंपल आता म्हणणं आहे बघा, बॉडीमध्ये इन्फेक्शियस स्टेज कोणती आली होती, मेरोजॉइट, ट्रोपोझॉइट, स्पोरोझॉइट्स. बॉडीसाठी ती इन्फेक्शियस आहे, समजते का, बॉडीसाठी ती इन्फेक्शियस आहेत. बाकीच्या स्टेजचं काही घेणं देणं नसतं. बॉडीमध्ये खतरनाक लेवलची कोण असणार आहे, स्पोरोझॉइट. सो तिला देण्यात ठेवली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आता बघा, आरबीसी मध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती का, त्यांचा नंबर परत वाढवला. त्यानंतर पुन्हा आरबीसी रप्चर केली. रप्चर झाल्यामुळे काय झालं की इथं बेसिकली हिमोग्लोबिन जो असणार आहे तो ब्रेक झाला आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, हिम मध्ये. हिम कोणाचं डेंजरस आहे, मग त्यानं हिमचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, हिमोझॉइन मध्ये. हिमोझॉइन कोणासाठी डेंजरस आहे, राईट ना. हा टॉक्सिक मटेरियल असेल, त्या टॉक्सिकला जर का मला नलिफाय करायचं असेल तर बॉडीचं टेम्परेचर वाढलं पाहिजे. मग याच्यामुळे पॉझिटिव्ह फीडबॅक कोणाला गेला, हायपोथॅलॅमसला काय केलं, टेम्परेचर वाढवल्यामुळं आता ट्रोपोझॉइट जो असणार आहे तो आपल्या ब्लडमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो का, नाही. मग त्याला स्वतःला सर्व्हाइव्ह करून ठेवण्यासाठी, बिकॉज सर्व्हायवल येस ना इज द फिटेस्ट, राईट ना. हा एक तुमचा इव्होल्युशनचा एक रूल येतो की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, जो फिट होणार आहे तोच सर्व्हाइव्ह होणार आहे. अंडरस्टँड होते, जो फिट होणार आहे तोच सर्व्हाइव्ह होणार, जो फिट होणार नाही तो सर्व्हाइव्ह होणार नाहीये. ही कंडिशन याच्यामध्ये काय करके मेनली समजून घ्या. इमॅजिन करा, इथं जर का ऑर्गॅनिझमला स्वतःला जर का फिट करायचं असेल तर काहीतरी नवीन स्ट्रक्चर बनावं लागणार आहे, राईट ना. तर आरबीसीच्या आत त्यानं नवीन स्ट्रक्चर बनवलं, त्याला आपण नाव काय दिलं, गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट्स बेसिकली ते म्हणताना बघायला भेटणार आहे. एक कोणाचं बनलं, दुसरं. हे गॅमेटोसाइट बनले कुठे, आरबीसी मध्ये. आता ही आरबीसीची म्हणजे काय असणार आहे, सेक्शुअल स्टेज चालू झाले, कम्प्लीट झाले का. म्हणजे गॅमेटोसाइटची सेक्शुअल स्टेजची पहिली स्टेप कुठे चालू होताना बघायला भेटणार आहे, ह्युमन मध्ये और आरबीसी मध्ये मेनली मेन्शन करू शकतो. बट होस्ट जर विचारला गेला तर काय आन्सर बनणार तुमचं, ह्युमन. आता एक गोष्ट तुम्ही बघा, तुम्ही जर का बघत असाल तर लिव्हर मध्ये जो स्पोरोझाइट आला होता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं मला सांगा, हा, मेरोजाइट्स मध्ये झालं. आणि त्यानंतर मेरोजाइट्स जो आरबीसी मध्ये एंटर केला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, राईट ना. त्याच्यामध्ये काय असणार आहे, ट्रोपोझॉइट्स मध्ये होताना बघायला भेटणार आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. इथं सांगा, जे लिव्हर मध्ये नंबर ऑफ बेसिकली तुमचे काय झाले, म्हणजे काय असणार आहे, प्लाझ्मोड इथं वाढलेला आहे. सेकंड थिंग, आरबीसी मध्ये पण काय झालं की प्लाझ्मोड इथं वाढलेला आहे. कोणाचा फोन असतो रे, कोणाचा बसते सांगा, मी म्हणतोय तुमच्या पॅरेंट्सला सांगितलं होतं ना, राईट ना. बॅक ऑफिस मध्ये पण मी सांगणार आहे, आज परत मी त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देणार आहे. यानंतर कोणाचा जर का फोन वाजला, आता ते सरांचा बेसिकली पेपर इथे आणायचा होता म्हणून मी त्यांचा रिसिव्ह केला, अदरवाईज काही रिझन होतं, त्यांना परत स्ट्रिक्टली वॉर्निंग मी देणार आहे. यानंतर टॅब जर का कोणाचा वाजला, लिटरली सांगायला लागलोय, पॅरेंट्सला सुद्धा किंवा कोणाला, मी स्ट्रिक्टली का नाही कंप्लेंटच करून टाकणार आहे तुमची. तुम्ही इथं उभं राहून बघा, फ्लो सगळा चाललेला असतोय, फ्लो सगळा चाललेला असतोय. तुम्हाला दिले ना पॅरेंट्सने टायमिंग दिलं ना तुम्हाला, 1:30 ते 2:30च्या टायमिंग मध्येच फोन वाजला पाहिजे. त्यावेळी मी फोन उचलून पॅरेंट्सला सरळ सरळ मी सांगणार आहे, स्ट्रिक्टली सांगणार आहे की यानंतर कॉल करायचं नाही, एमर्जन्सी असेल तर अगोदर सगळं काय असेल ते करून मोकळं व्हायचं.
हजार वेळा ही गोष्ट तुम्हाला सांगावी लागते माहितीये का. यानंतर ना चुकून पण बेसिकली फोन नाही आला पाहिजे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. इथे जर प्रोडक्शन घ्यायचं म्हटलं तर मला सांगा नंबर ऑफ जे प्लाझ्मिडियम असणार आहे ते कसे वाढले तुमचे, सेक्शुअल असेक्शुअली. हा, असेक्शुअल झाले ना ग्रोथ त्याच्यामध्ये. इथं कोणता गॅमेट आला का, फ्युजन झालंय का, फर्टिलायझेशन झालंय का, झायगोट बनलाय. ह्या सगळ्या प्रोसेस कोणाच्या अंडर येतात. अरे काय पागल आहे तुम्ही राव. गॅमेटचं फ्युजन होणं, झायगोट बनणं, फर्टिलायझेशन बनणं, हे कोणत्या टाईपचे कॅरेक्टर, सेक्शुअल रिप्रोडक्शनचे आहेत ना. मग ते सगळ्या स्टेज झालेत का. मग स्टेज कोणती झाली, समजतंय. आता हे असेक्शुअलचा जो पॅटर्न इथे मेनली मेन्शन केला जाणार आहे तो कोणता असणार आहे नीट समजून घ्या. लिव्हर असो किंवा तुमचे आरबीसी असो, या दोघांच्या मध्ये जे रिप्रोडक्शनची जी फेज आपल्याला इथे येताना बघायला भेटणार आहे त्या दोघांच्या मध्ये, राईट ना, ती कोणती असणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शनची स्टेज असणार आहे. इट्स अँड काय असणार आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. पॉईंट चांगला काय करायचा याच्यामध्ये मेनली ध्यानात ठेवून घ्या. असेक्शुअल काय असणार आहे, रिप्रोडक्शन. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनचं पण टाईप असतात, होप सो तुम्हाला माहित असतील. बडिंग ऐकलंय, फ्रॅगमेंटेशन, राईट ना, मल्टिपल फ्युजन, बायनरी फ्युजन, रिजनरेशन, जेम्युल्स, या टाइपचे काय असणार की तुम्हाला डिफरंट डिफरंट टाइपचे काय असणार आहेत की असेक्शुअल रिप्रोडक्शन टाइप आहेत. प्लांट मध्ये गेलो होतो व्हेजिटेटिव्ह प्रोपेगेशन, असं काहीतरी ऐकलं असेल तुम्ही. तर सिमिलर केसमध्ये इथं पण काय होणार आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शन असणार आहे, बट टाइप ध्यानात ठेवा. हा असतो बाळानो कोणता, की बेसिकली मल्टिपल फ्युजनचा. कोणता असणार आहे, मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजन हे येताना बघायला भेटणार आहे. बायनरी फ्युजन नाही, पुन्हा एकदा सांगून देतोय, मल्टिपल फ्युजनचं हे बेसिकली मेकॅनिझम आहे. आणि दोन्ही कंडिशन कुठे परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे, लिव्हर मध्ये पण घडते आणि आरबीसी मध्ये पण होताना बघायला भेटणार आहे. सो मला सांगा, इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन झाले का, कोणामध्ये. होस्ट सांगा, होस्ट, सेल ना का सांगू, होस्ट सांगा कोण असणार आहे. ह्युमन मध्ये कोणती स्टेज झाल्या, सेक्शुअल और असेक्शुअल. दॅट्स वाय इट्स अँड सेकंडरी होस्ट. क्लिअर झाले, राईट ना. बट यांच्यामध्ये एक फॉर्म झालेले काय, गॅमेटोसाइट्स. आता एक गॅमेटोसाइट्स मला सांगा ट्रान्सफर व्हायला पाहिजेत कोणामध्ये, एका मॉस्किटोमध्ये. कारण की मॉस्किटोच्या आत त्याची सेक्शुअल स्टेज होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे हे जे काही गॅमेटोसाइट असणार आहे त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅमेट्स मध्ये. आणि ते गॅमेट्स फ्यूज होणार आहेत, मग झायगोट बनणार आहे. आणि तो झायगोट अल्टिमेटली डेव्हलप होणार आहे कशामध्ये, स्पोरोझॉइट मध्ये. बट हे स्पोरोझॉइट फॉर्मेशन करण्यासाठी जी लाईफ सायकल असणार आहे ती ह्युमन मध्ये होत नाही. ती कोणामध्ये होताना बघायला भेटणार आहे तुम्हाला, येस, मॉस्किटो मध्ये होताना बघायला भेटणार आहे. मग आता मला सांगा, हा जो बेसिकली काय असणार आहे, ब्लड जे इथं बघायला भेटणार आहे हे जे ब्लड असणार आहे ज्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहेत, गॅमेटोसाइट्स. मग आता मला सांगा, हा जो पर्सन आहे तो पर्सन कसा झाला मला सांगा, इन्फेक्टेड और नॉन इन्फेक्टेड. पहिल्यांदा जर आपण डिस्कस केलं तर जो पर्सन नॉर्मल होता, राईट ना, कसा होता, नॉर्मल होता. बट या नॉर्मल पर्सनला कुणी बेसिकली बाईट केलं होतं, इन्फेक्टेड मॉस्किटोनं. त्यामुळे पर्सन हेल्दी होता, तो आता कसा झाला, इन्फेक्टेड झाला, राईट ना. आता इन्फेक्टेड असेल तर ऑब्विसली या इन्फेक्टेड ह्युमनला काय होणार आहे बघा, काय असणार आहे, इन्फेक्टेड पर्सन ज्यावेळी असणार आहे, इन्फेक्टेड जो पर्सन असणार आहे त्या पर्सनला मॉस्किटो ज्यावेळी काय करणार आहे, बाईट करणार आहे, राईट ना. मॉस्किटो काय करणार आहे, बाईट करणार आहे. सो मॉस्किटोने जर का समजा बाईट केलं, मॉस्किटो बाईट ज्यावेळी होताना बघायला भेटणार आहे, ह्या मॉस्किटोच्या बॉडीच्या आत काय येताना बघायला भेटणार आहेत मला सांगा, गॅमेटोसाइट्स, अरे सॉर नो, राईट ना. या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये इनसाइड द बेसिकली काय असणार आहे, गॅमेटोसाइट. गॅमेटोसाइट इनसाइड ते काय असणार आहे सांगा, ह्युमन और मॉस्किटो. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार आहे. ओके, मॉस्किटो मध्ये एंटर करताना बघायला भेटतो, राईट. आता गॅमेटोसाइट्सची मॉस्किटोच्या गटमध्ये काय डेव्हलपमेंट होणार आहे हे सेपरेटली आपल्याला काय करायचं की डायग्रामॅटिकली मेनली त्याचं सगळं वेगळं आपल्याला डिस्कशन इथं करायचं आहे. बघा याच्यामध्ये काय होणार आहे. आता ऑब्विसली इथं मला कोणाची गरज आहे का, मॉस्किटोची. सो मॉस्किटो, फिमेल मॉस्किटोची आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करून घेतोय. बघा कशी असणार आहे. एक इथं पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, याची कट लाईन बेसिकली थोडीशी बघावं लागणार आहे, राईट ना. या फॉर्म मध्ये काय असणार आहे, कट लाईन बघायला भेटेल.
ही गटलाईन झाली आणि त्याच्या अराउंड आता जे स्ट्रक्चर असणार आहे नथिंग बट काय असणार आहे आपल्या इथं यस मॉस्किटोची आउटर मोस्ट लेअर इज नथिंग बट काय असणार आहे बॉडी वॉल मेनली मेन्शन करून घेतो. सो बॉडी वॉल बघा कशी असणार येणार आहे या फॉर्म मध्ये आपण डिस्कस करू शकतो. ओके या फॉर्म मध्ये कोण असणार आहे मॉस्किटोची एक वॉल आपल्याला डिस्कस केली जाणार. आता कंडिशन काय होते कशी होती थोडी नीट समजून घ्या की त्याचे नेमिंग असणार आहे ते खूप जास्त मॅटर करते. नाव दिस वन इज नथिंग बट काय असणार आहे बॉडी वॉल काय असणार आहे आपले बॉडी वॉल येताना बघायला भेटणार. इनसाइडला जी कॅव्हिटी बघायला भेटणार दिस इज नथिंग बट काय असणार आहे हिमोसिल काय असणार आहे हिमोसिल बेसिकली बघायला भेटणार आहे हिमोसिल. आणि आतमध्ये जी लायर असणार आहे तिला आपण म्हणतो गट वॉल काय म्हणणार आहे गट वॉल अंडरस्टँड होते इथपर्यंत कॅरेक्टर झालं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे की यांच्यामध्ये तुम्हाला एक ग्लँड पण बघायला भेटणार त्या ग्लँड वी कॉल्ड एज अ सलायव्हरी ग्लँड. तर इथं तुम्हाला काय बघायला भेटणार आहे अशी एक सलायव्हरी ग्लँड पण असणार आहे. एनसाठी बघा अशा फॉर्म मध्ये काय केलं की तुम्हाला ग्लँडचं स्ट्रक्चर एक दिलेलं आहे राईट ना. देन त्यानंतर काय होणार आहे बघा स्ट्रक्चर कसं बनताना बघायला भेटणार आहे. ज्यावेळी मॉस्किटो बॉडीमध्ये काय कन्झ्युम करताना बघायला भेटणार आहे कमॉन इनसाइडला काय येणार आहे याच्या आता येस ना एंटर करताना बघायला भेटणार तुम्हाला यांच्यामध्ये गॅमेटोसाइट्स राईट ना गॅमेटो साईट येताना बघायला वाय आधी काय असणार आहे ब्लड. आता गॅमेट साईट आल्यानंतर ना सिच्युएशन काय होते बघा ह्या गॅमेट साईटचं डेव्हलपमेंट होताना बघायला भेटणार आहे आणि यांच्यामध्ये दोन टाईपचे असणार काय गॅमेट साईट बनताना बघायला भेटणार आहेत. इथं मेल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय होणार आहे माहिती का स्पम बनणार आहे आणि फिमेल मध्ये काय असणार आहे एक बनताना बघायला किंवा ओम एक बेसिकली आपण इथे डिस्कस करून घेऊया एक बनताना बघायला भेटणार. तर इथं मेल मध्ये काय होतं नीट समजून घ्या एक जर का गॅमेटोसाइट असतील तर पर गॅमेटोसाइट्स मेल मध्ये काय होणार आहे 8 स्पम बनताना बघायला भेटणार आहे 8 स्पम पर गॅमेटोसाइट. आणि त्या एक मध्ये काय असणार आहे 1 एग पर गॅमेटोसाइट असे बनताना बघायला भेटणार. समस्त सिच्युएशन काय चाललेले गॅमेटोसाइटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं यांच्या गॅमेट्समध्ये मेलचे गॅमेट 8 स्पम बनणार आहेत फिमेलचे गॅमेट एक एक येताना बघायला भेटणार आहेत. आपल्यामध्ये पण सेम कंडिशन असणार आहेत. जर ह्युमन मध्ये डिस्कस केलं तर फिमेल मध्ये काय असणार आहे एक एक प्रत्येक बेसिक मंथ मध्ये क्रिएट होताना बघायला भेटणार आहे मल्टिपल काय असणार त्याच्यामध्ये स्पम. नाव दिस पर्टिक्युलरली गॅमेट्स विल काय असणार आहे फ्युज्ड राईट ना फ्यूज होताना बघायला भेटणार आहेत. कंडिशन बघा आता याच्यामध्ये काय चालले फ्यूज जर झाले तर डेफिनेटली यांच्यामध्ये काय होणार आहे एक टाइपचं बेसिकली फर्टिलायझेशनची प्रोसेस इथं काय असणार आहे परफॉर्म होताना बघायला भेटणार राईट ना. हे फ्युजन जर झालं तर मला सांगा याच्यामधून काय बनणार आहे रे इथे आता झायगोट बनताना बघायला भेटणार आहे काय असणार आहे झायगोट बनताना बघायला भेटणार झायगोट एक सिंगल साठी काय असणार आहे सिंपल सर्क्युलर काय अशी असणार अशी एक सेल बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते म्हणजे इथं जी स्पेसिफिकली प्रोसेस झाली दिस प्रोसेस विथ कॉल्ड एज अ फर्टिलायझेशन काय झालं इथं फर्टिलायझेशन राईट ना. हे फर्टिलायझेशन झालं म्हणजे मला सांगा कोणती स्टेज परफॉर्म झाली सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं इथं राईट ना. सो इथं काय असणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन होताना बघायला भेटणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन अंडरस्टँड होतंय इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. नाव ऍक्च्युअल मध्ये बैठले तर आज झायगोट जो असणार आहे सिंगल सेल असणार आहे बट या सिंगल सेलला काय करायचं माहितीये का की त्याच्यामध्ये मल्टिपल नंबर याचे बनवायचे आहेत खूप सारे नंबर बेसिकली बनवायचे आहेत. आता खूप सारे जर का नंबर बनवायचे असतील तर डेफिनेटली डिवाइड होणं गरजेचं आहे न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी अशी कोणती सिस्टम नाही योग सारखी की ह्याला न्यूट्रिशन भेटेल म्हणून. सो हा स्वतःच काय करतो माहिती एक स्ट्रक्चर बनवतो ते स्ट्रक्चर बेसिकली काय असतं ओ कायनेट काय म्हणणार आहे आपण त्याला ओ कायनेट. आणि ओ कायनेट फिक्स होणार आहे कशामध्ये की तुमच्या गट वॉलमध्ये राईट ना. ते कसं फिक्स होतं थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये शो करून देतो क्लॅरिटी होऊन जाईल बघा स्ट्रक्चर कसं आता चेंज होतं याच्यामध्ये. ओके कंडिशन बघा याच्यामध्ये काय होणार आहे बघा याच्यामध्ये काय होणार आहे या फॉर्म मध्ये असं ऊ कायडचं स्ट्रक्चर इथं असं फिक्स होताना बघायला भेटणार आहे थोडंसं वर्म लाईक बेसिल काय असणार स्ट्रक्चर असं बनतंय आणि त्याचं फिक्स झालेलं. आता फिक्स झाल्यानंतर मला सांगा अल्टिमेटली बघा झायगोटचं कन्व्हर्जन आता कशामध्ये झालं आपल्या ऊ कायनेट ऊ कायनेट मध्ये काय असणार आहे डेव्हलप होताना बघायला भेटणार ऊ कायनेट. हे वर्म लाईक स्ट्रक्चर आता झायगोट याच्यामध्ये काय असणार आहे डेव्हलप होत जाणार आहे नंबर ऑफ बेसिकली काय असणार आहे यांच्यामध्ये स्पोरोझाइट आता डेव्हलप होत चाललेले आहेत. सो इथं एक जो बेसिकली झायगोट होता तो झायगोट आता काय झाला मल्टिपल तुमचे असे स्पोरोझाइट बनायला लागले राईट ना. आता मला सांगा स्पोरोझाइट इथे जे बनलेले असणार आहेत त्या कोणत्या प्रोसेस सेक्शुअल और असेक्शुअल सेक्शुअल कसं होणार आहे मला सांगा बघू
नाही मला सांगा सेक्शुअल कसा होणार आहे? इथं मी एक स्पोरोझाइट होता, एक झायगोट होता. त्या एका झायगोट पासून एक नाही स्पोरोझाइट, हजारो लाखो स्पोरोझॉइट बनलेत. कसे बनलेत? सेक्शुअली. गॅमेटचं परत फ्युजन झालं. अरे कसं होणार आहे? सेक्शुअली होणार आहे. तुम्ही म्हणाल सर मायटोसिस होणार आहे. अरे मायटोसिस होण्यासाठी सिंपल साधा क्वेश्चन आहे. तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये स्टडी केलेले आहेत. प्लाझ्मिडियम जो प्रोटोझोआ आहे, तो प्रोटोझोआ युनिसेल्युलर असतो का मल्टीसेल्युलर असतो रे? युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे? प्रोटोझोआ कसा असतो? हा, कसा असतोय? हा, मल्टीसेल्युलर ना? अरे खोळ्यानो, युनिसेल्युलर असतो रे, युनिसेल्युलर असतो. हा युनिसेल्युलर जो बेसिकली काय असणार स्पोरोझाइट बघायला भेटणार आहे. त्याने इथं काय केलंय की असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस परफॉर्म केलेली आहे. सेम कंडिशन मध्ये कायनेट मध्ये नंबर ऑफ काय असणार आहे तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे स्पोरोझॉइट. नंबर ऑफ ऑफ काय असणार आहे स्पोरोझॉइट इथं फॉर्म होताना बघायला भेटणार आहे स्पोरोझॉइट, राईट ना? की ज्यांचं इथं काय होताना बघायला भेटणार आहे पहिली गोष्ट मॅच्युरेशन. मॅच्युरेशन होताना बघायला भेटणार आहे आणि प्लस काय असणार आहे डेव्हलपमेंट पण होताना बघायला भेटणार आहे. डेव्हलपमेंट ते कुठे झालं सांगा मला इथं पर्टिक्युलरली कायनेट गट वॉल मध्ये बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. एनसीटी बोर्ड काय यूज करते की गट मध्ये, बट आपण कशामध्ये म्हणतो गट वॉल मध्ये, राईट ना? तर इथं जे काय नंबर इन्क्रीज होताना बघायला भेटणार आहे, राईट ना? हे नंबर इन्क्रीज होण्यासाठी जे प्रोसेस परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे, राईट ना? ते कधी असणार आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि प्रोसेस ऍज इट इज फॉलो केली जाणार आहे मल्टिपल फ्युजन. मल्टिपल फ्युजनची प्रोसेस काय करतो की आपण याचं मेकॅनिझम परफॉर्म करतो. आता मला सांगा नंबर ऑफ स्पोरोझाइट बनलेले आहेत, बट स्पोरोझाइटला कुठे ना कुठेतरी स्टोअर करायचं आहे. सो स्टोअर करण्यासाठी एनसीआरटी डायग्राम मध्ये शो करून देते बघा की जे काही स्पोरोझाइट्स तुमच्या या कनेक्ट मध्ये बनलेले असणार आहेत ते सगळे इथून काय असणार आहे मायग्रेट होताना बघायला भेटणार. मायग्रेट कुठून झाले सांगा? हिमोसिल मधून, राईट ना? जी ब्लड कॅव्हिटी असणार तिथून. आणि अल्टिमेटली हे सगळे कुठं स्टोअर होताना बघायला भेटणार आहेत? आपल्या सॅलाव्हरिक ग्लँड मध्ये. असे बेसिकली काय असणार आहे सॅलाव्हरिक ग्लँड मध्ये ते स्टोअर होताना बघायला भेटणार आहेत. आता हे जर का स्टोअर जर झालेत तर डेफिनेटली नेक्स्ट कंडिशन मध्ये काय असणार आहे ज्यावेळी ही एक मॉस्किटो कोणाला बेसिकली बाईट करताना बघायला भेटणार सांगा? एखादा नॉर्मल ह्युमनला ज्यावेळी बेसिकली काय असणार आहे बाईट करणार आहे, राईट ना? आता हिनं काय केलं जस्ट इमेजिन करा एका हेल्दी पर्सनला जर का बाईट केलं, हेल्दी पर्सनला जर का बाईट केलं तर नाव दिस हेल्दी पर्सन विल बी वॉट? विल इन्फेक्टेड. क्लॅरिटी येते? कारण की हा स्पोरोझोइट्स आता कोणामध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे? एका हेल्दी पर्सन मध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, जो की स्पोरोझोइट कसा असणार आहे इन्फेक्शियस स्टेज मध्ये. दिस इज द अल्टिमेट डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ आवर काय असणार आहे येस लाईफ सायकल ऑफ काय असणार आहे आपल्या मॉस्किटोची इथे येताना बघायला भेटणार आहे. सांगा कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? काही डाऊट असेल तर विचारा त्याच्यामध्ये क्वेश्चन. दोन्ही बेसिकली डायग्राम बघा ज्या काय तुम्हाला ड्रॉ करून दिलेत कशा प्रकारे मेकॅनिझम कोणाचं काय होतंय सगळं बेसिकली इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. आता यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर बघा वाचा आणि क्वेश्चन विचारा. इन जनरल मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर मला काय म्हणायचं समजा एक जर का आपण काय घेतली माहिती का फ्रेशली मोल्टेड म्हणजे समजलं का काय असणार आहे? जस्ट लार्वा मधून बाहेर पडलेले काय असणार आहे माहिती एक मॉस्किटो जर असेल, राईट ना? तर याच्यामध्ये एक कंडिशन समजून घ्या. आपण मॉस्किटोचे टाईप डिस्कस करतोय, राईट ना? इथं जर का मॉस्किटो जर काही घेतलेत मी, तर मॉस्किटो कसे असणार आहे तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे बघायला भेटतील. एक असणार आहे फ्रेशली मोल्टेड म्हणजे लार्वा मधून जस्ट बेसिकली काय करायचं बाहेर पडताना बघायला भेटणार. अरे पण काय असणार आहे दुसरी जर डिस्कस केलं तर नॉर्मल मॉस्किटो येताना बघायला भेटणार. नॉर्मल मॉस्किटो इथे बेसिकली आपण डिस्कस करून घेतोय आणि त्या इन्फेक्टेड मॉस्किटो. इन्फेक्टेड मॉस्किटो येताना बघायला भेटणार आहे. आता माझा सिंपल होता क्वेश्चन आहे इथे जर का आपण हेल्दी पर्सन जर कन्सिडर केला, राईट ना? हेल्दी पर्सन जर का आपण इथे डिस्कस करत असेल तर मला सांगा पहिली गोष्ट ह्या फ्रेशली मोल्टेड मॉस्किटो पासून इथे इन्फेक्शन होणार का नाही होणार? नो इन्फेक्शन. ध्यानात ठेवा नो इन्फेक्शन बिकॉज हिच्या सलायोमध्ये स्पोरोझोट्स आहेत का? नाहीयेत. जर का या केसमध्ये मी काय केलं नॉर्मल मॉस्किटो घेतले तर त्याचं इन्फेक्शन हेल्दी पर्सनला होणार आहे का? नाही होणार आहे. नो इन्फेक्शन बिकॉज या नॉर्मल मॉस्किटो मध्ये पण काय नसणार आहेत माझे स्पोरोझोइट नसणार आहे. बट ज्यावेळी इन्फेक्टेड मॉस्किटो ज्यावेळी बाईट करेल त्यावेळी इन्फेक्शन माझं होताना बघायला भेटणार. येस इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. तर रिझन काय करायचं त्याच्यामध्ये मेनली माहित असू द्या. क्लिअर होते? आता इमेजिन करा हा हेल्दी पर्सन जो असणार आहे, राईट ना? आता इथं पर्सनच्या कन्सर्न मध्ये आपण घेऊया. दोन टाईपचे पर्सन येताना बघायला भेटणार, राईट ना? सो इथं हेल्दी पर्सन घेतला हेल्दी पर्सन आणि काय घेतला आपण नॉन हेल्दी पर्सन जर घेतला नॉन और इन्फेक्टेड पर्सन आपण घेतला इन्फेक्टेड पर्सन जर घेतला.
आता मॉस्किटोनं जस्ट इमेजिन करा, आता इथं काय करूया, एक नॉर्मल हेल्दी पर्सन आपण इथं डिस्कस करून घेतोय, राईट ना. मॉस्किटोनं बाईट केलं कोणाला, हेल्दी पर्सनला, आणि परत बाईट केलं हेल्दी पर्सनला, इन्फेक्शन येस ऑर नो. मॉस्किटोनं काय केलं माहिती का, समजा आपण याच्यामध्ये काय केलं माहिती का, नॉर्मल मॉस्किटो आहे, राईट ना, नॉन इन्फेक्टेड काय असणार आहे मॉस्किटो येताना बघायला भेटणार. तिनं जर का स्पेसिफिक काय केलं माहिती का, हेल्दी पर्सनला बाईट केलं, आणि देन त्यानंतर काय केलं, हेल्दी पर्सन कडून तिनं परत कोणाला बाईट केलं, की स्पेसिफिकली हेल्दी पर्सनला बाईट केलं, तर ते इन्फेक्शन होणार आहे का, नो इन्फेक्शन. नो इन्फेक्शन, अंडरस्टँड होते. पण जर का या केसमध्ये आपण काय केलं माहितीये का, की पर्टिक्युलरली यांचं इन्फेक्शन कोणाला झालं, समजा नॉर्मल काय असणार, नॉन इन्फेक्टेड मॉस्किटोनं कोणाला बाईट केलं, इन्फेक्टेड पर्सनला, आणि त्यात जर का बेसिकली काय केलं माहितीये का, याच्याकडून काय असणार, इन्फेक्शन इथं जर झालं तर डेफिनेटली हा पर्सन कसा होणार आहे, इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार आहे. सो माझा सिम्पल साधा क्वेश्चन आहे, वेन मलेरिया हा जर का स्टडी तुम्हाला डिसीजर स्टडी करायचा असेल, तर ऑलवेज तुमची पर्टिक्युलरली मॉस्किटो कशी पाहिजे, राईट ना. इन्फेक्टेड मॉस्किटोज फक्त काय करू शकते, इन्फेक्शन कॉज करू शकते. बर, याच्यामध्ये मला सांगा, अॅनाफिलसच्या थ्रू मला डेंग्यू होऊ शकतो का. सिंपल आता क्वेश्चन बघा काय, हा मलेरिया पेशंट आहे, कोण असणार आहे, मलेरिया पेशंट आहे, अंडरस्टँड होते. त्याला बाईट कोणी केलं माहितीये का, कुलेक्सनं केलं, समजा काय केलं, कुलेक्सनं बेसिकली बाईट केलं. तर कुलेक्स मला कोणता डिसीज कॉज करतो रे, हा हा फिलारियासिस बेसिकली कॉज होताना बघायला भेटणार आहे ना, फिलारिया कॉज होताना बघायला भेटणार आहे. सो मी काय म्हणतो, या जर का पेशंटला म्हणजे काय असणार आहे, की पर्टिक्युलरली मॉस्किटो और मलेरिया पेशंटला जर का कुलेक्सनं जर बाईट केलं, आता हा जर कुलेक्स काय करतो माहितीये का, नॉर्मल ह्युमनला ज्यावेळी बाईट करेल, राईट ना, तर याला मलेरिया होऊन जाईल, राईट ना. कारण की त्याच्या बॉडीमध्ये आता कोण आलंय, स्पोरोजॉइड आलेला आहे. तो स्पोरोजॉइड बेसिकली नॉर्मल ह्युमनला, नॉर्मल हेल्दी पर्सनला ज्यावेळी तो बेसिकली काय असणार आहे, बाईट करणार आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये मलेरिया होईल ना. अरे कार्ट्यानो, मलेरिया होतोय का, नाही होणार आहे. का, समजून घ्या. कुलेक्स कोणाला कॅरी करते, प्लाझ्मोडियमला का फिलारियल वर्मला, फिलारियल वर्मला. तर माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, आता कुलेक्स जेव्हा नॉर्मल पर्सनला बाईट करेल, त्यावेळी मलेरिया होणार का फिलारियासिस होणार आहे, मलेरिया होणार आहे का, अंडरस्टँड होते. अॅनाफिलसनं बाईट केलं तर त्या पर्सनला डेंग्यू होणार का, अरे होणार आहे का, फिलारियासिस होणार आहे का, नाही होणार ना. मग मला सांगा मलेरिया. हा, कारण की अॅनाफिलस मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहे, प्लाझ्मोडियमला कॅरी करण्यासाठी. सो याच्यामध्ये एक रिलेशन आलं कोणतं, होस्ट पॅरासाइट रिलेशन आहे रे इथं, कोणतं असणार आहे, होस्ट पॅरासाइट रिलेशन. क्लॅरिटी येते. दिस इज द अल्टिमेट टॉपिक रिलेटेड टू काय असणार आहे, मलेरियल सायकल. सो टॉपिकला काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या, बाकी वेगळं याच्यामध्ये काही एक नाहीये, ठीक आहे. सो एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह जर घेतलं तर उद्याची एक्झाम होणार आहे, त्याच्यासाठी मी तुम्हाला डिसिजेस मध्ये सगळे जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते कव्हर करून टाकलेत, इम्युनिटी अँड डिसिजेस, राईट ना. आता याच्यामध्ये काय असणार आहे, की दोन टॉपिक फक्त डिसीजचे राहिलेत, एक म्हणजे कॅन्सर असणार आहे, दुसरा म्हणजे एड्स असणार आहेत. सो एड्सला उद्या मी चालू करतोय, त्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय प्रिपेअर राहा. एड्सला आपण त्याच्यामध्ये कव्हर करून टाकूया. देन नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे मंडे पासून कॅन्सरला पण चालू करणार आहे. कॅन्सर एकदा झाला की मग एक टॉपिक फक्त उरला तुमचा, कोणता, ड्रग्स, आणि काय असणार आहे, अल्कोहोल. ते काय सिंपल साधे टॉपिक्स आहेत, थेरॉटिकली कंटेंट आहे, त्याला आपण इझिली असं कव्हर करून घेऊ शकतो, ठीक आहे. सो प्लॅन असा माझा होता, की या बेसिकली मंथ मध्ये हा चॅप्टर कम्प्लीट करायचा, आणि अजून एक चॅप्टर त्याचं नाव असणार आहे मायक्रोब्स, राईट ना. त्यानंतर बघा तुमचा एक नेक्स्ट चॅप्टर येताना बघायला भेटणार आहे, ह्युमन हेल्थ अँड डिसिजेस नंतर ना एक चॅप्टर आहे तुमचा मायक्रोब्स म्हणून, राईट, राईट ना, मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. तो या जर का महिन्यामध्ये आपला जर झाला, तर बाळून समजून घ्या 12चे फक्त आपले दोनच चॅप्टर बाकी उरले, कोणते, बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट अँड बायोटेक्नॉलॉजी सेकंड, जो की तुमचा सेकंड लास्ट एक युनिटच आहे दोन चॅप्टरचा. तर तो आपण काय करणार, की त्याच्यामध्ये कव्हर करूया फेब्रुवारी बेसिकली 20 पर्यंत. हा, 20 पर्यंत होऊन जाईल, 20 दिवसांमध्ये दोन्ही चॅप्टर आपले कव्हर होऊन जातील. पहिला जरा मोठा आहे, त्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घेणे गरजेचे आहे. बाकी दुसरा जो असणार आहे तो खूप इझी आहे, त्याच्या असं काही डिफिकल्ट असं कंटेंट नाहीये. लास्ट पण जो कंटेंट येताना बघायला भेटणार तो काय असणार आहे, अॅनिमल किंगडम. सो बी प्रिपेअर्ड राहा, फेब्रुवारी एंड और मार्च फर्स्ट वीक सिलेबस आपला झुलॉजीचा संपल, मार्च फर्स्ट वीक, मॅक्स टू मॅक्स मार्च फर्स्ट वीक, राईट ना. देन त्यानंतर तुमचं बॉटनी चालू होऊन जाईल, ते बॉटनी अप टू जुलै ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे. त्यानंतर नो झुलॉजी, ओके. सो त्या पर्स्पेक्टिव्ह काय करा माहितीये का, प्रिपेअर राहा.
ठीक आहे. किती टाइम बाकी उरलाय आपला आता अजून? 10 मिनिटं का 15 मिनिटं आहेत? ठीक आहे. सो तोपर्यंत आपण काय करूया माहिती आहे का, जस्ट डिस्कशन करूया कोणाबद्दल, एड्स बद्दल. सिंपल साधे क्वेश्चन्स आहेत. सांगा, एड्स हा बेसिकली इन्फेक्टिव्ह एजंट आहे का डिसीज आहे? त्याचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? थांबा, ज्याला येते का नाही त्याने हात वरती करा. लॉंग फॉर्म, लॉंग फॉर्म. करेक्ट ना? सांग ऋषा, काय असणार आहे? अरे ना, इकडं कृष्णा काय आहे? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. मला सांगा, अक्वायर्डचं मिनिंग काय होतं रे? आफ्टर दी बर्थ और बिफोर दी बर्थ? आफ्टर बर्थ म्हणजे हा आपल्याला डिसीज कधी होणार आहे, राईट ना? और ड्युरिंग द बर्थ म्हणू शकतो आपण. बिफोर दी बर्थ नसणार आहे, ड्युरिंग द बर्थ होऊ शकतो. जसला काय असणार आहे बघा, एनसीईआरटीनं एड्सचा जो पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये एक वर्ड आलाय बघा, नॉन कॉन्जेनायटल डिसीज म्हणून, राईट ना? नॉन कॉन्जेनायटलचं मिनिंग काय बनतं बाळांनो? हा बाय बर्थ नाहीये. म्हणजे कसं माहितीये का, की जेनेटिक डिसऑर्डर नाहीये. या कन्सर्न मध्ये ते दिलेलं आहे. हा पर्टिक्युलरली तुम्हाला ज्यावेळी मदर पॉझिटिव्ह एजंट जर असेल, पॉझिटिव्ह जर ती जर असेल, तिला समजा एड्स जर झाला असेल आणि तिने जर का प्रेग्नंट जर राहिली, तर प्रेग्नन्सीच्या केसमध्ये तिच्या प्लासेंटाच्या थ्रू काय जाणार आहे? व्हायरस कुठून कुठे जाणार आहे? मदर टू फिटस असा पास होताना बघायला भेटणार. म्हणजे याला बाय बर्थ काय झाला? एड्स झाला. बट जेनेटिकली झालाय का? नाही. तर हा जेनेटिकली डिसऑर्डर नाही. कॉन्जेनेटल म्हणजे काय असणार? जेनेटिक डिसऑर्डर नाही, बाय बर्थ डिसीज आहे. बाय बर्थ म्हणजे जन्मापासून बेसिकली त्याला काय असणार आहे, त्यांना बघायला भेटणार आहे. कोणामुळं? मदरमुळं. इथं मेल रिस्पॉन्सिबल नाही बाळांनो. मेल रिस्पॉन्सिबल कधी असणार आहे, की ज्या मेल कडून जनरली जर का एकदा म्हणजे त्यांच्या बेबीला काय पास केला, समजा ब्लड जर पास केलं तर ते पण आफ्टर दी बर्थच असणार आहे. ब्लड पास करतानाच होऊ शकतं. पण इथं एस्पेशली काय असणार आहे, मदर रिस्पॉन्सिबल आहे व्हायरस बेसिकली पास करण्यासाठी. पहिला वर्ड झाला अक्वार्ड. इम्युनो, इम्युनो म्हणजे कोण असणार सांगा? कोणती सिस्टम येणार आहे? अरे कोणती सिस्टम? इम्युन सिस्टम असणार आहे. त्यानंतर दिले काय? येस, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी. म्हणजे मला सांगा इथं काय होणार आहे? डिफिशियन्सी येणार आहे. डिफिशियन्सी म्हणजे मला सांगा, इम्युन सिस्टम वाढणार का कमी होणार? डिफिशियंट होणार आहे. आणि त्यानंतर लास्ट वर्ड काय? सिंड्रोम. सिंड्रोमचं मिनिंग काय बनतं? ग्रुप ऑफ सिम्टम्स. काय असणार आहे? ग्रुप ऑफ सिम्टम्स. आता माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, इम्युन सिस्टम कोणत्या सेल पासून मिळते रे? इम्युन सिस्टम कोणत्या सेल पासून मिळते? अरे डब्ल्यूबीसी ना. काय विचार करत बसले राव पोर, खरंच मला कळण झाले रे देवा. इम्युनिटी कोण प्रोव्हाइड करतंय? डब्ल्यूबीसी ना. डब्ल्यूबीसी मध्ये आपण डिफरंट डिफरंट टाइपच्या सेल बघितल्यात. विषय असा होतो की एचआयव्ही व्हायरस आपल्या डब्ल्यूबीसी लाच मारायला चालू करतो. मग मारायला जर चालू केलं तर आपली इम्युन सिस्टम कोलॅप्स होणार आहे, कमी होणार आहे. इम्युन सिस्टम जर का कमी जर झाली तर डेफिनेटली आपण इम्युन डिफिशियंट झालेलो आहे, करेक्ट ना? मग हे इम्युन डिफिशियन्सी बाय द जेनेटिकली झालं का अक्वायर्ड कंडिशन मध्ये झालं? अक्वायर्ड झालं. म्हणून हा जो इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम असतो, डिसीज असतो, हा सेकंडरी टाईपचा झाला. कोणत्या? सेकंडरी टाईपचा. प्रायमरी लेवलचं पण इम्युनो डिफिशियन्सी येते, ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. त्याच्यामध्ये एक डिसीजचं नाव दिलं होतं स्किड म्हणून. काय? स्किड. सिव्हिअर कंबाईन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आता हे कुठे आहे? हे तुम्हाला सांगायचं जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर पीपीटी वाढल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट कुठे भेटून जाईल ते पण सांगू देतो. तुमच्या एनसीईआरटी मध्ये एक चॅप्टर आहे ऍप्लिकेशन, बायोटेक्नॉलॉजी इन इट्स ऍप्लिकेशन. आणि त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे जीन थेरपी म्हणून. काय असणार आहे? जीन थेरपी. तर ते जीन थेरपी मध्ये एडीए एन्झाईमची एक डिफिशियन्सी असणार. काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? एक इथं पॉईंट मेनली मेन्शन करून देईल. पेज नंबर आहे 182. पेज नंबर 182 लेफ्ट हँड साइड. आता तिथे एक टॉपिक दिलाय बघा, जीन थेरपी. दिलंय असं काय? सेकंड पॅराग्राफ मध्ये एडीए असं काहीतरी लिहिलेलं आहे. एडीए त्याचं नाव बघा काय दिलंय? एस ॲडेनोसाइन डिअमायनेज, राईट ना? तर या एन्झाईमची जेव्हा आपल्याला डिफिशियन्सी होते त्यावेळी जो डिसीज होतो तो असतो SCID. तर एडीए डिफिशियन्सी डिसीज असं लिहू शकतो तुम्ही. काय असणार आहे? एडीए एन्झाईमची डिफिशियन्सी झाली तर डिसीज कोणता होणार आहे? SCID, सिव्हिअर कंबाईन इम्युनो डिफिशियन्सी. काय बनणार आहे? येस. तर या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, की आपल्या बॉडीमध्ये लिम्फोसाइट्स आहेत. लिम्फोसाइट मध्ये डीएनए आहे. आणि डीएनए मध्ये एक जीन असते, त्या जीनचं नाव असतं ॲडेनोसाइन डिअमायनेज. एन्झाईम प्रोडक्शन करणारी जीन. आता ही जीन मध्ये काय होतं? म्युटेशन येतं. काय येतं? म्युटेशन. मग मला सांगा, ही प्रॉपर फंक्शन करणार आहे का?
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मला सांगा की पर्टिक्युलरली एडीए एन्झाईम बनणार आहे का? नाही. हा एडीए एन्झाईम लिम्फोसाइट्सला, राईट ना, बी लिम्फोसाइटला, टी लिम्फोसाइटला ग्रो करणं, मॅच्युअर करणं त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. आता इमॅजिन करा, जर का एडीएचं प्रोडक्शन झालं नाही तर लिम्फोसाइट मॅच्युअर होणार का? लिम्फोसाइट जर मॅच्युअर झालेच नाही तर आपल्याला इम्युन इम्युन सिस्टम आपली चांगले नका कोलॅप्स होणार आहे. कोलॅप्स होणार आहे ना, म्हणजे आपल्याला काय झाली? इम्युन डिफिशियन्सी. बट ही जेनेटिकली झाली का बाय द ऍक्वायर्ड झाली? भाई साब, काय करूया तुमच्या सांगा, तुमचं सगळ्यांचं काय करू सांगा बघू. आताच सांगितलं की ती जीन आहे, एडीए जीन आहे, ती जीन ऍब्रेशन झालेत, म्युटेशन आलेत. मग ते म्युटेशन आल्यामुळे तिथे बेसिकली जो प्रॉब्लेम झालाय तो डिसीज आपला कसा होणार आहे? जेनेटिक ना. तर जिथं इम्युन डिफिशियन्सी जेनेटिकली होती त्याला म्हणतो आपण प्रायमरी इम्युन डिफिशियन्सी. आणि जिथं आपल्याला बेसिकली अक्वायर्ड बॉडीमध्ये काय होणार, इम्युन डिफिशियन्सी येताना बघायला भेटणार, त्याला आपण म्हणतो सेकंडरी इम्युन डिफिशियन्सी. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन कोणाचं वाचतंय आता? कोणाचं वाचतंय? राजक्ता, तुझं वाचतंय का? मग कृष्णा, माझं सिंपल साधं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला क्लिअरली इन्स्ट्रक्शन द्यायचे. दीड नंतर ना बिंदास तुम्ही काय बोलायचं ना ते बिंदास बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. माझ्या लेक्चरच्या अगोदर काय करायचं माहिती आहे का, की तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही करा, बट लेक्चर नंतर ना बेसिकली माझा पण लिटरली सांगतो, इमर्जन्सी कॉल असेल तर रिसिव्ह करतोय, अदरवाईज मी रिसिव्ह करत नाहीये. लिटरली सांगलं, जे कोणी माझे कॉल पण असणार आहेत ना त्यांना पण मी सांगूनच ठेवणार आहे, नाही याच्यातला भाग नाहीये. बट हे समजून घ्या, याच्यामध्ये काय एक फ्लो चालू असतो, तो फ्लो तुम्ही काय करता माहिती आहे, अशा कॉल्स मध्ये येऊन सगळं डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. मला काय प्रॉब्लेम नाही, कन्सेप्ट माझ्या क्लिअर आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम होऊन जातो वेळानं, डिस्कंटिन्यू झालं तर तुम्हाला समजणार नाही ते, तर त्या पर्स्पेक्टिव्ह थोडंसं माहित असून द्या तुम्हाला काय चाललंय ते. तर दोन टाईपचे आपण डिसीज बघतोय, एक तर काय असणार आहे प्रायमरी इम्युन डिफिशियन्सी आणि दुसरा सेकंडरी इम्युन डिफिशियन्सी. स्किड कोणता आहे? का बरं? जेनेटिक डिसऑर्डर असणार आहे. आणि एड्स? कारण की तो कसा आहे, ऍक्वायर्ड होताना बघायला भेटणार आहे. इतकी भाषा, इतकं कंटेंट समजतो का तुम्हाला? सांगा आता याचा कॉझिटिव्ह एजंट कोण आहे? हा, एच आय व्ही. सांगा एच आय व्हीचा लॉंग फॉर्म. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा एच आय व्ही आपण बेसिकली त्याच्यामध्ये डिस्कस करून घेतोय. सो डबल डबल व्हायरस व्हायरस लिहायची गरज नाही. एच आय व्ही व्हायरस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस व्हायरस, काय गरज नाही, एकदा लिहिलं तरी सफिशियंट आहे. एच आय व्ही म्हणू शकतो किंवा एच आय व्ही येस ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस मध्ये मेन्शन केलं तरी चालेल. आता या कन्सर्न मध्ये हा पर्टिक्युलर जो व्हायरस असणार आहे, कशा प्रकारे आपल्याला इन्फेक्शन कॉज करतो, राईट ना, ते आपण बघणार आहे. आणि त्याचा एक टाइम पिरियड असणार, तो पण एनसीटीने दिले बघा. आणि ऑलमोस्ट लास्ट 25 इयर्स मध्ये, राईट ना, जो काय बेसिकली टाइम पिरियड असणार आहे त्याच्यामध्ये किती लोक मेलेत हे पण तुम्हाला नंबर देऊन टाकलेत. सो एनसीटीचा हा सगळा डेटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. उद्याच्या क्लासमध्ये मी एच आय व्ही चालू करणार आहे आणि एक्झामला इम्युनिटी आणि ओनली डिसीज, त्या डिसीज मध्ये सगळे तुमचे जे इन्फेक्शन मी डिसीज शिकवलेत ते सगळे येणार आहेत. एस्पेशली त्याच्यामध्ये फक्त दोन डिसीज नसणार आहेत, एक म्हणजे एड्स आणि दुसरा काय असणार आहे. त्या मनाने जर डिस्कस करायचं म्हटलं तर आज बेसिकली अजून टीचिंग करून कव्हर करून घेतला असतो, बट काय प्रॉब्लेम नाही. माझं सिंपल साधं म्हणणं आहे, यावेळी 300 मार्क्स पाडा. दोन टॉपिक आहेत, पाडायलाच पाहिजे तुम्ही. ठीक आहे, चलो थांबूया आपण इथं. बॉडी फ्लुइड 45 क्वेश्चन आणि याचे पण 45 क्वेश्चन, असे 90 क्वेश्चनचे बेसिकली एक्झाम टाकलेले आहे.